नमस्कार. प्रयोगाचा शनिवार या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी 9वा प्रयोग सादर करीत आहे. प्रयोगातील सहभागी विद्यार्थी मी सोहम, कामिना, संचिता, यशोदा, ऋषभ, वाथद. प्रयोगाचे नाव अन्न भेसळ ओळखणे. प्रयोगाचे साहित्य दूध, ड्रॉपर, काचेची पट्टी, आयोडन, चमचा, चंचू पात्र, लाल तिखट, पाणी, लवचुंबक आणि रवा. चला तर प्रयोगात सुरुवात करूया. आता आपण दुधात भेसळ आहे का दुधात पाणी आहे का ते बघूया. सर्वप्रथम मी काचेची पट्टी घेतली आहे. त्यावर ड्रॉपच्या साहाय्याने दुधाचा एक थेंब काचेच्या पट्टीवर टाकते. आता मी ती पट्टी तिरकी करते. दुधात भेसळ नाही. काचेच्या पट्टीवर पांढरी रेष उमटली आहे. काचेच्या पट्टीवर पांढरी रेष उमटली आहे म्हणजे दुधात भेसळ पाणी नाही. जर का दुधात पाणी असतं तर काचेच्या पट्टीवर पांढरी रेष उमटली नसती. म्हणजेच दुधात भेसळ नाही व पाणी पण नाही. सर्वप्रथम आपण या दुधात भेसळ आहे की नाही हे बघणार आहोत. मी ड्रॉपरच्या साहाय्याने आयोडीन त्या दुधात टाकत आहे व हे दूध नीट ढवळून घेत आहे. व हे चंचू पात्र 4 ते 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवत आहे. जर या दुधाचा रंग जांभळा झाला तर या दुधात कोणतेही रसायने मिक्स नाही. जर या दुधात तसेचे तसे राहील तर या दुधात कोणतेही रसायने मिक्स नाही. सर्वप्रथम मी एक मसाला घेतलेला आहे. त्यात आपण भेसळ आहे तिथे पाहूया. एका ग्लासात मी थोडे पाणी घेतले आहे. त्यात आपण मसाला टाकूया व ढवळून घेऊ. निरीक्षण करा. ग्लासाच्या तळाशी काही बसले आहे का? हो. ग्लासाच्या तळाशी विटाचा चुरा बसलेला आहे. म्हणजेच या मसाल्यामध्ये भेसळ आहे. पहिल्यांदा आपण रवा घेतलेला आहे. त्यात भेसळ आहे की नाही आपण आता ते पाहूया. त्याच्यासाठी आपण लवचुंबक घेतले आहे. आता लवचुंबक आपण रव्यावर फिरवूया. लवचुंबकाला काही चिटकले नाही. म्हणजेच रव्यात भेसळ नाही. रव्यात भेसळ असते तर लवचुंबकाला लवकीच चिटकला असता. नमस्कार.